महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते अमित ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. पूर्व उपनगरात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी शाखा भेटींची मालिका सुरू केली आहे. या दौऱ्यात अमित ठाकरे मुलुंड, भांडूप आणि विक्रोळी परिसरातील शिवसेना, उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षाच्या शाखांना भेटी देणार आहेत. तर क्लिअरली माझ्या अनुषंगाने फरक पडतोय, कारण मुंबई आणि महाराष्ट्र ज्या पद्धतीने एकवटलं आहे, आम्ही एकत्र आल्यावर, म्हणजे राजसाहेब असेल, उद्धव साहेब असेल, मी असेल, आदित्य असेल, आम्ही एकत्र आल्यावर ज्या पद्धतीने एकवटलं आहे, हे मी आता ज्या लेवलला फिरतोय अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही ह्यांनी पैसे वाटून पण काय होऊ शकतं आता, आणि म्हणून ती भीती आहे, आणि ती भीती असलीच पाहिजे. ती मराठी माणूस जागा होण्याची भीती आहे, आणि ती असलीच पाहिजे. यावेळी आपण बघतो की महाराष्ट्र विकासना त्या प्रकारचा आरोप करते की ज्या बिनविरोध निवडणूक ज्या झाल्या, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमिष दिलेले आहे, आता नवा प्रयोग वाटतोय का? कारण सातत्यानं आधी आपण EVM वरती आरोप करत होतो, आणि आता बिनविरोध जे झाले आहेत, आणि विशेषतः सगळेच्या सगळे बिनविरोध उमेदवार हे आपल्याला एका विशिष्ट पक्षाचे, भाजपाचे दिसून येते. नाही, मला वाटतं 5 वर्षात ह्यांनी अनेक पद्धती काढल्यात निवडून येण्याच्या, आणि आम्ही आता सगळ्या ते खोडून काढतो. तुम्ही 5-5 कोटी देताय उमेदवाराला अर्ज मागे केला. काल तर मी सोलापुरात जाऊन आलो, तुम्ही परिस्थिती बघितली असेल तिकडची. त्याच्यामुळे खूप घाणेरड्या परिस्थितीत नेऊन ठेवलं आपला महाराष्ट्र, आणि मला वाटतं की आता जनता उतरून त्यांना उत्तर दे. एकनाथ शिंदेंनी काही वर्षांपूर्वी ही शिवसेना फोडून नेली होती. आता ठाकरेंची शिवसेना, अर्थात तुमच्यासोबत उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यांच्या शाखांना देखील तुम्ही भेट देताय. काय वाटतंय? कारण खरी शिवसेनाची अनुभूती तुम्हाला त्या ठाकरेंच्या हे राजसाहेब पण बोललेले की हे जेव्हा सोडून घेऊन गेलेले 40 आमदार, तेव्हा राजसाहेब पण बोललेले की माननीय बाळासाहेबांची आणि उद्धव साहेबांची जी आहे ती खरी शिवसेना आहे. त्याच्यामुळे आम्ही त्या गोष्टींवर ठाम आहोत. एका माणसाने त्यांच्या मेहनतीवर एक पक्ष उभा केला आहे. तुम्ही विचार घेऊन जा आणि तुम्ही पक्ष घेऊन जा, आणि असं ते होऊ नाही शकत. आणि पुढचा विचार हा माननीय बाळासाहेबांचा विचार आहे की 5 कोटी देऊन उमेदवार अर्ज मागे घ्या. हा बाळासाहेबांचा विचार आहे की उमेदवारी अर्ज मागे नाही घेतले तर खून करा. हे बाळासाहेबांचे विचार असे कधीच नव्हते. हे कुठचे विचार घेऊन गेलेत मला माहीत नाही. लोकसभे ते विधानसभेमध्ये 40 लाख दुबार मतदार हे महाराष्ट्रामध्ये घुसवले गेले. म्हणजे आमच्या मतांना फरक, ह्याची काही किंमतच नाही उरली. हा माननीय बाळासाहेबांचा विचार होता. त्याच्यामुळे कुठच्या विचारांचं ते बोलतात ना, ते मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे. फक्त बाळासाहेबांचा विचार एवढंच बोलत बसतात. ते खरे मराठी माणसासाठी, हिंदू माणसासाठी लढले पाहिजेत, रस्त्यावर उतरले पाहिजे. ज्या प्रकारे गेल्या 5 वर्ष 10 वर्षात कामं झाली पाहिजे होती ती नाही झाली आहेत, हे त्यांना दिसत नाही आहे. आणि आता पण मला वाटतं की ते क्लिअरली कधीच बोलत नव्हते की मुंबईचा महापौर हा मराठी होईल. कुठची अशी मतं पाहिजेत तुम्हाला? बाहेरच्या प्रांतात ना आपल्या प्रांतात येऊ दे ना, पण शेवटी आपल्या घराची चावी ही मराठी माणसाच्याच हातात पाहिजे. सर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साठम यांची पहिली पत्रकार परिषद असून ते ठाकरेंचा फॅमिली बिझनेस, मुंबई महानगरपालिका ठाकरेंचा फॅमिली बिझनेस. मी तुम्हाला सांगू का, तो माणूस बसवलेला आहे, त्याला सांगितलं गेलं आहे की 2 महिने काय बोलायचं आणि काय बोलून आपला पक्ष चर्चेत ठेवायचा, आणि 2 भावांवर बोलल्याशिवाय त्यांना TRP नाही. त्याच्यामुळे जसे त्यांचे पेड ट्रोलर्स आहेत तसं हा माणूस अनपेड ट्रोलर आहे बिचारा. त्याच्यावर आपण काहीच नाही बोलू शकत. जसं काल उद्धव साहेबांनी पण त्याला एक उत्तम नाव दिलं, चाटम. तो त्याचं काम करतोय ते, त्याच्यावर मी काय बोलू? आणि हे ते अजून 10 दिवस करत राहणार. आता ते बसवलेला माणूस आहे, किती दिवस बसेल अजून माहीत नाही त्या पदावर. त्याच्यामुळे ह्या लोकांवर काय उत्तर द्यायची? आमची आपण त्या शब्दाचा उल्लेख काल उद्धव ठाकरेंनी केला, त्या शब्दाचा उल्लेख केलाय. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासारखं आडनावाचा अशा प्रकारे उपहासात्मक उल्लेख केल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी याचा उपहासात्मक उल्लेख केल्यानंतर मुंबई भाजपा ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंच्या विरोधात आंदोलन करते. आपण देखील तसाच उल्लेख केला आहे. मग तुम्ही तसं काम करणार, तसाच उल्लेख होणार ना तुमच्यावर. बरं, हे सगळे पैसे दिलेले लोक आहेत.
हे पैसे घेऊन काम करा. शेवटी त्यांना पण घरी जाऊन त्यांच्या मला या भाजपच्या ट्रोलर्सना पण विचारायचं आहे, तुम्हाला शेवटी घरी जाऊन तुमच्या परिवाराला पण उत्तर द्यायला लागतं ना की आपलं शहर कुठे चाललंय. तुमची पुढची पिढी आहे, तुम्ही काय बोलणार की आम्ही पगार घेऊन आमच्या शहरांची मारत बसलो. त्याच्यामुळे हे उत्तर त्यांना पण कुठेतरी घरी जाऊन द्यायचं. ते पण कुठेतरी असं चुकचुकत असतील. म्हणून मला वाटतं की आता त्यांचे ट्रोलर्स असू दे, काही असू दे, फरक पडत नाही. उद्धवसाहेब, राजसाहेब आल्यामुळे जे वातावरण निर्माण झालं आहे मुंबईत आणि महाराष्ट्रात, त्याच्यामुळे सत्ता ही आपलीच आहे आणि महापौर हा आपलाच आहे. दुबार मतदारांचा मला सांगा, प्रश्न तुम्हालाच आहेत का तुम्ही? दुबार मतदारांसंदर्भात आज तुम्ही उल्लेख केला आता बोलताना, आज तुमचे बूथ प्रमुख आणि विद्यार्थी सेनेचे तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं. राज ठाकरेंनी सांगितलंय की जे दुबार मतदार असेल त्यांना झोडपून काढा. तुमची भूमिका काय? आज तुम्ही बैठकीत काय कानमंत्र दिलाय या सगळ्या बूथ प्रमुखांना? नाही, मी आज दुबार मतदारांबद्दल बोललो नाही. मी फक्त प्रचार कसं चालू आहे त्यांच्याकडनं एक अपडेट घेतला आणि त्यांना सांगितलं की पुढे कसं काम करायचं सगळ्यांसाठी. पण मला वाटतं दुबार मतदार हे आपल्या इकडे किती आहेत हे तुम्हाला दाखवलं गेलं आहे. मला वाटतं इलेक्शन कमिशन समोर ठेवलं गेलं आहे. पण एक 10-12 लोकांना फोडलं ना इलेक्शनच्या दिवशी की बाकीचे उतरणारच नाही. की कोण मार खायला उतरेल? शेवटी आपल्या मतांची किंमत आहे मुंबईत. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. भाजप उमेदवार शालन शिंदे यांची 2 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानं त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. शालन शिंदे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शालन शिंदे यांची पोलीस कस्टडी आज संपत असल्याने त्यांना परत 2 दिवसांची वाढीव पोलीस कस्टडी मिळावी अशी मागणी करणारा रिमांड पोलिसांकडून आज न्यायालयासमोर आलेला होता. वाढीव पोलीस कस्टडीची मागणी करताना त्यांनी यापूर्वी केलेला तपास आणि घटनेच्या वेळी शालन शिंदे यांनी चटणीचा वापर केलेला असल्यामुळे त्याबाबत तपास करणे आहे असं पोलीस कस्टडीचं कारण देण्यात आलेलं होतं. परंतु आम्ही न्यायालयाच्या असं निदर्शनास आणून दिलं, रिमांड यादीमध्ये फॉरेन्सिकवाल्यांनी घटनास्थळावर ताबडतोब जे काही नमुने गोळा केलेत त्या नमुन्यांमध्ये चटणीचा कुठेही उल्लेख दिसून येत नाही. जप्त केलेल्या यादीमध्ये चटणीचा समावेश नाही. त्यामुळे शालन शिंदे यांनी घटनेच्या वेळी चटणीचा वापर केला असं म्हणता येणार नाही आणि त्यामुळे त्या चटणीच्या तपासासाठी पोलीस कस्टडी मागता येणार नाही असा आमचा युक्तिवाद होता. तो ग्राह्य धरून न्यायालयाने पोलिसांची 2 दिवस पोलीस कस्टडी वाढवून मिळण्याची जी काही मागणी होती ती फेटाळली व शालन शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे. शिरपूर शहर पोलीस स्टेशन आवारात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलंय. शिरपूर तालुक्यातील बलकुवे येथील सरपंच प्रदीप चव्हाण मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांना गावातील RTI कार्यकर्त्याकडून त्रास सुरू असल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. सरपंच चव्हाण यांच्याकडून माहिती अधिकार टाकून 5 लाखांची खंडणी मागितल्यानं तणावातून ब्रेन हॅमरेजमुळे सरपंच चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. गुन्हा दाखल झाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा शुभांगी पाटील यांनी दिलाय. प्रदीप चव्हाण म्हणून बलको या गावाचे सरपंच होते. ते इतकं चांगलं काम करत होते की तुम्ही बघतायत पूर्ण ग्रामस्थ आज त्या व्यक्तीला न्याय मिळावा म्हणून आज इथे बसलेले आहेत. एक दोरीक नावाचा व्यक्ती रोज माहितीचा अधिकार टाकतो, रोज मानसिक छळ करतो आणि हा व्यक्ती हा सरपंच रोज चांगलं काम करण्यासाठी समाजहिताचं काम करण्यासाठी स्वतःच्या पैशाने पैसे लावतो. घरकुल असेल, रस्ता असेल, गाव विकासाचे कामं करतो गावात आणि त्याला वाटतं की कुठेतरी माझे पैसे निघतील आणि 50-1 लाख नातेवाईक त्याच्या ओळखीच्या लोकांकडे मित्र परिवारांकडून उसनवारीने गावाचा चांगला विकास केला आणि ज्या वेळेला तो बिल टाकायला जायचा त्यावेळेस हा दोरीक रोज माहितीचा अधिकार टाकायचा. मागच्या आठवड्यात तर त्याने या प्रदीप चव्हाणला गाठलं आणि त्यांचे भाऊ आहेत भाऊसाहेब आणि एक जणाला गाठून सांगतो मला 5 लाख रुपये द्या, मला 5 लाख रुपये दिले तर मी हे सगळे माहितीचे अधिकार मागे घेतो. आणि त्या प्रदीप चव्हाणची बायको जिल्हा परिषदला शिक्षिका आहे, तिलाही रस्त्याने अडवतो आणि तिलाही धमकी देतो. ती बाई मॅटर्निटी लीव्हवर होती,
तरी या माणसाने रोज माहितीचा अधिकार दिला की ती हजर कधी झाली, ती डिलिव्हरी कधी झाली, रोज अधिक माहितीच्या अधिकारात शेवटी त्याने त्या माणसाला अपात्र केलं, खोटे गुन्हे दाखल केले, अपात्र केलं. त्या प्रदीप चव्हाणला मागच्या आठवड्यात ब्रेन हॅमरेज झालं, ब्रेन स्ट्रोक बसला, कारण की रोज छळला, रोज मानसिक त्रास दिला. 5 लाख रुपये त्या माणसाने खंडणी मागितली, या माणसाजवळ 5 लाख रुपये नव्हते द्यायला, म्हणून याने शेवटी अक्षरशः ब्रेन स्ट्रोक होऊन हा माणूस आज मेला. तरी आम्ही म्हणतोय की आमच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे खंडणी मागितली होती, त्याच्याकडे मनुष्यवधाचा खून केला, मनुष्यवध केला, तर कुठेतरी गुन्हा नोंदून घ्या. तर कोणत्याही पद्धतीने गुन्हा नोंदवला जात नाहीत, म्हणून आज आम्ही गुन्हा नोंदवायला बसलोत. आज आम्ही सांगतोय, आज आम्ही इथे उपोषणाला बसलेलो आहेत. जर त्या माणसावर गुन्हा नोंदून घेतला नाही आणि उद्या जर एवढे लोक इथे बसलेले एखाद्याची भावना तीव्र झाली आणि त्या माणसाचा तर दोरीचा जर काही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार हे राहतील. हे म्हणतील, पोलीस प्रशासन म्हणेल की तुम्ही कायदा सुव्यवस्था हातात का घेतली, तुम्ही गुन्हा नोंदून घेतला नाही म्हणून आम्हाला घ्यावी लागते कायदा सुव्यवस्था हातात. आम्ही जोपर्यंत प्रदीप चव्हाणला आणि त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत इथं हलणार नाहीत. आम्ही आता थोड्या वेळात तिथे डेड बॉडी पण घेऊन. चोपडा तालुक्यातील अनेक शेतकरी टोमॅटोची लागवड करतात. टोमॅटोला कधी चांगला भाव मिळतो तर कधी आवक जास्त असल्यानं शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. मात्र यावर्षी टोमॅटोची आवक कमी असल्यामुळे बाजारात समाधानकारक भाव मिळत असून टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या काहीसे समाधानी दिसतायत. गेल्या वर्षी टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात असल्यानं भाव घसरले होते. मात्र यावर्षी आवक कमी असल्यानं चांगला भाव मिळत आहे. सध्या सुरू असलेले ढगाळ वातावरण आणि रात्री पडणारं धुकं यामुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम होत असून रोगराईपासून संरक्षणासाठी फवारणीचा खर्च वाढल्याची माहिती टोमॅटो उत्पादक शेतकरी रावसाहेब पाटील यांनी दिली आहे. हा टमाटा मी ऑगस्ट महिन्यामध्ये लागवड केलेला होता. आता त्याचे 4 तोडे झालेले आहेत आणि आता रेट सध्या तरी बरे आहेत. आवक कमी असल्यामुळे रेट जास्त आहेत आणि जर आवक वाढली तर रेट कमी होतात. आणि हे वातावरणाचा त्याच्यावर खूप इफेक्ट होतो आहे. बुरशी रोग, त्याच्यावर करपा, भुरी, डावणी असे रोग येतात. त्याच्यामुळे त्याला फवारण्यासाठी एका टायमाला एकरासाठी 5,000 ते 7,000 रुपयापर्यंत खर्च लागतो. सध्या हे वातावरणामुळे शेतकऱ्यांचा जो वातावरणामुळे खूप शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. आणि खर्च वाढतो. वातावरण थंड राहतं, दुपारी गरम होतं, परत रात्री थंड, धुक्याचं प्रमाण वाढून गेलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यावर जे येणारा रोग आहे, अटॅक, बुरशी आणि करपा हा लवकर अटॅक करतो. त्याच्यामुळे त्याचा खर्च वाढतो. आता टमाट्याचा मार्केट कुठे जातं विक्रीला? आपला हा माल सुरत मार्केटला जात असतो. इथं जर चोपड्याला घेऊन गेले तर त्याचा रेट भेटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला सुरतला माल पाठवावा लागतो. म्हणजे आपला वाहतूक खर्च हा गाडीवाले असतात, त्यांना 60 रुपये कॅरेटप्रमाणे आपण वाहतूक खर्च देतो. कॅरेटचं भाडं असतं त्यांचं 10 रुपये. अशा पद्धतीने 70 ते 72 रुपये की एका कॅरेटचं आपल्याकडनं ते भाडे घेतात. म्हणजे आता जो भाव मिळतोय तो परवडतोय? ह्या सध्या आवक कमी असल्यामुळे भाव जास्त भेटतोय. त्याच्यामुळे तो 2 पैसे शेतकऱ्याला फायदा होतो. पण तेच जर तुम्ही थोडंसं थंडी कमी झाली, ढगाळ वातावरण राहिलं तर माल जास्त निघतो, एकदमच भाव कमी होऊन जातो. म्हणजे भाव जरी असला तरी ढगाळ वातावरणामुळे फवारणीचा खर्च वाढतो. खूपच खर्च वाढतो. त्याला खूपच खर्च आहे. सुरुवातीपासूनच, लहानपणापासूनच ते रोप लावल्यापासून तर ते काढणीपर्यंत त्याला खूप खर्च आहे. हो, जर असे भाव राहिले तर ते परवडतात. काय नाव दादा आपलं? माझं नाव रावसाहेब विश्वनाथ पाटील, मुक्काम माचला, तालुका चोपडा. किती आपला? हा माझा 2 एकरचा प्लॉट आहे, 1057 आणि खाली एकरभर प्लॉट आहे साऊचा. पाचोरा येथे लोकनियुक्त नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पहिले आमरण उपोषण एकता सफाई कामगार संघटनेकडून संस्थापक अध्यक्ष आदेश चांगरे यांच्याकडून पाचोरा तहसील कार्यालयासमोर करण्यात आलं. विविध मागण्यांसंदर्भात उपोषणाला बसलेल्या आतिश चांगरे यांच्या उपोषणाची नगरपालिकेनं त्वरित दखल घेऊन आश्वासन देऊन आमरण उपोषण सोडण्यात आलं. सफाई कर्मचाऱ्यांना अंशतः अनुदान रक्कम देणं कधीपासून बंद केलंय ते नियम परिपत्रक सादर करावं. नगरपालिका सफाई कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर किमान 500 रुपये पेन्शन विक्रीचा व्यवहार पूर्ववत ठेवण्यात यावा. परंतु याही कर्मचारी निवृत्तीनंतर पेन्शन विक्री बंद केली आहे असं आढळून येते. तरी पेन्शन सफाई कामगार सेवानिवृत्तीनंतर पेन्शन विक्री बंदी उठवून किमान 500 रुपये पेन्शन विक्री परवानगी मिळावी अशा विविध मागण्या उपोषणादरम्यान करण्यात आल्या. मेरा नाम आतिश शांतिलाल चांगरे,
मैं एकता सफाई कामगार संगठन का अध्यक्ष हूँ और आज हमारा 5 तारीख को उपवेशन दिया था सफाई कर्मचारी के विषय पे अंशदान मिलने के ऊपर। अंशदान ये जो सफाई कर्मचारी का जो पैसा कटता है तो अंशधारक के विषय पे, तो वो अंशधारक के 25% जो गवर्नमेंट ने दिया है कि निकाल सकते, तो वो आज 5 रुपये मिल रहा नहीं है। और पेंशन बिक्री का विषय है कि 500 रुपये पेंशन बिक्री होना, तो 500 रुपये पेंशन बिक्री के विषय में हमने ऑपरेशन करा था। और आज मुख्य अधिकारी मतलब उप मुख्य अधिकारी सोनोने सर थे और ये लोग आकर हमारा ऑपरेशन छोड़ के गए करके भाई हम 20 तारीख का आपका जो भी है तत्काल निर्णय लगाएंगे, आप ऑपरेशन आपका स्थगित करो। कौन कौन सी मागणी थी आपकी? हमारे सफाई कर्मचारी के विषय पे कि जो अंशदान के विषय पे ये थे कि अंशदान 25% जो कर्मचारी को मिलने को ना, उनका खाता नंबर होने को ना, कौन खाते में जमा हो रही और कितना रकम उनकी जमा हुई, उनका टोटल हिसाब होना। और उसके बाद जो भी सफाई मतलब जो गुजर गए कर्मचारी उसको उनके जो परिवार है उनको पैसा मिलने को ना, इसके विषय पे हमारा है। और पेंशन बिक्री का है 500 रुपये, जो रिटायर हो जाते उनको पेंशन मिलने, उसके से 500 रुपये बिक्री करके उनको कर्जा लोन मिलने को ना गवर्नमेंट। क्या कहा फिर आपको उन्होंने हमारे को यही बुलाया करके अभी आप अपना ऑपरेशन स्थगित करो, हम 20 तारीख के बाद ये जो भी होगा तो 20 तारीख तक आपका निर्णय लगा के एक बैठक लेते और आमदार साहब बैठक लेकर वो करके निर्णय तात्काल लगाने वाले हैं। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे नगरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा, पक्षप्रवेश सोहळा आणि नगराध्यक्ष नगरसेवक यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला। या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी जिल्हाप्रमुख, माजी संपर्क प्रमुख किशोर जैन आपल्या हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झाले। अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण पक्षप्रवेश केला असल्याचं किशोर जैन यांनी सांगितलं। नांदेड इथं भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी हजेरी लावली होती। दरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होताच त्यांच्या लाडक्या बहिणींनी सभेकडे पाठ करत सभेतून काढता पाय घेतला। दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात करताच लाडक्या बहिणींनी खुर्च्या सोडून सभास्थळ सोडण्यास सुरुवात केल्यामुळे एकच गोंधळ उडाला। छत्रपती संभाजीनगरकडून बुलढाण्यातील धाडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस खाली चिरडल्यानं तिघांचा जागीच मृत्यू झाला। धाडजवळच्या करडी पुलाजवळ ही घटना घडली। मलकापूर आगाराची बस छत्रपती संभाजीनगरवरून मलकापूरला जात होती। ही बस करडी येथील पुलावर येताच समोरून येणाऱ्या मोटरसायकलला बसची धडक लागली। या अपघातात दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला।